रामकृष्ण हरी. आता देवमध्ये फार पवित्र काळ चालू आहे आणि या पवित्र दिवशी आपण सर्व मंडळींना एक विनंती आहे की तुम्ही देऊला दर्शनाला आवर्जून या. ज्या तिन्ही ठिकाणी जगरू तुकोबऱ्या दर्शनाला जायचे, दररोजच्या भजनासाठी जायचे, दररोजच्या नित्यनियमासाठी जायचे, तो भंडारा पामचंद्र घोरवडी हा इंद्रायणी मातीच्या पलीकडच्या तीरावरती आहे. तुकोबराया कधीही घरी सांगून जात नव्हते की मी आज या ठिकाणी चाललोय, या ठिकाणी मी जाऊन आज तपश्चर्या करा असं सांगत नव्हते. माशाचा डोहा असेल, मुख्य मंदिरात दर्शन घ्यायचं, टाळ चिपळा विना घ्यायचा, जिकडं रस्ता दिसेल तिकडं तुकोबराया सकाळीच निघून जायचे. खाली घरी ज्या धर्मपत्नी होत्या आमच्या आवली म्हणतात, जिजाबाई म्हणतात, त्यांचा एक फोन होता की तुकोबराय जेवल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या. मित्रांनो, एक फार मोठं तुकोबरायांच्या पाठी ज्या वेळेला प्रत्येक यशस्वी पुरुषामागं आपण म्हणतो की एका स्त्रीचा हात असतो, तसं मी तर म्हणेल जगरू तुकोबरायांच्या पाठी आमच्या आईसाहेबांचा फार मोठा हात होता. प्रत्येक दिवशी आईसाहेबांनी घरी भाजी भाकरी बनवायची, पाठीमध्ये कांदा असेल, मिरची असेल, पिठलं भाकरी आणि चरवी पाण्याचा गाडवा घ्यायचा आणि मंदिराकडे यायचं. काळा त्या पांडुरंगाला कधीही गोड बोलल्यानं काळ्या विठ्या म्हणायचा आणि देहूतनं पलीकडं तीरावरती जायचं, जमिनीला कान लावायचा. या मातीत एवढी मित्रांनो ताकद आहे की आजही ते पावलं ज्या ठिकाणाहून जगदूत तुकोबराया भंडारावर गेले असेल तर भंडाराची वाट सांगायची, विठ्ठल विठ्ठल. घोरवडीवरती गेले असतील तर घोरवडेश्वराच्या मंदिरात गेले तर ती वाट सांगायची की विठ्ठल विठ्ठल. भामचंद्रावर गेले असतील तर भामनाची वाट सांगायची विठ्ठल विठ्ठल. आणि त्या दिशेने आईसाहेब जायच्या आणि गेल्यानंतर ज्या ठिकाणावरती गेल्या त्या ठिकाणी तुकोबराय भेटायचे. पहिले तुकोबरायांना जीव घालायचे. परंतु एक प्रसंग 2 मिनिटांमध्ये सांगतो की ज्या वेळेला तुकोबरायांना भाजी भाकरी जे काय आपलं घरचं अन्न असेल ते आईसाहेब घेऊन जात असताना सुरुवातीला मायबापाने दर्शन कसं दिलं 1-2 मिनिटांमध्ये सांगतो तुम्हाला मित्रांनो. की ज्या वेळेला भंडाऱ्या डोंगरावरती तुकोबराया भजन कीर्तनाला गेले होते ना, आईसाहेब घरनं आपली भाजी रोटी पाठीमध्ये काय असेल ती भाजी भाकरी घेऊन चालल्या होत्या. आणि त्यावेळेला मित्रांनो काटे कुटे रस्ते काही चांगले नव्हते, पायवाट असायची. आणि भंडाऱ्यावरती निम्म्या भंडारा चढून गेल्यानंतर भर उन्हाचे 11-11:30 वाजले असतील आणि 11-12चा टायमिंग धरा. आणि त्या टायमिंगमध्ये खालनं आईसाहेबांच्या पायामध्ये फार मोठा काटा पायामध्ये शिरतो. काटा पायात गेल्यानंतर आईसाहेब कसं तरी ते टोपलं, आपली पाठी खाली ठेवतात, त्याचं थोडं पाणी बिणी सांडलं जातं, काही हे होतं. परंतु आईसाहेब तशाच खाली बसतात आणि मुर्द्याला आत्ताच वेळ होती का माझ्या पायात जायचं वगैरे असं आईसाहेब बोलतात. आईसाहेब थोड्या त्रासलेले असतात आणि त्याच वेळेला गुराख्याच्या वेशामध्ये, मेंढपाळाच्या वेशामध्ये आमचा मायबाप त्या ठिकाणी घोंगडी अंगावरती टाकून आम्ही या ठिकाणी गोधने राखतो. गोधने चारण्यासाठी, गुरेढोरे वळण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो असं चित्र त्या ठिकाणी उभं करतात. आणि आजूबाजूला गायी चरत असतात, मेंढ्या चरत असतात, म्हशी चरत असतात, असं चित्र आहे. त्या ठिकाणी आईसाहेब धावा करतात, हाय का रे कुणी माझ्या पायातला काटा काढणारा. त्यावेळेस साक्षात मायबाप सांगतात, हाय आम्ही भल्या भल्यांचे काटे काढलेत, आज तुमचाही काटा काढू असं मनातल्या मनात बोलतात. आणि येतात आईसाहेबांना विचारतात कुठल्या पायात काटा मोडला आहे. पाहतात तर ह्या पायामध्ये. तर पूर्वी ज्यांच्या पायामध्ये काटा मोडला असेल त्यांना, जुन्या लोकांना माहिती आहे. आता नवीन काळ बदलला, प्रत्येकाच्या पायामध्ये शूज असतात, चप्पल असते. त्यावेळेला अशा गोष्टी नव्हत्या किंवा होत्या तर ते ठराविक लोकांना मिळत होत्या. सर्वच लोक श्रीमंत नव्हते. येतात, आपली थुंकी घेतात देव आणि आईसाहेबांचा पाय आपल्या पायावरती घेतात. बघा काय पुण्य मोठं आहे का. आईसाहेबांना जया पूजिरे आदरे पांडुरंगे, विमानस्ते गेले प्रयाण प्रसंगी. ज्याला पूजण्यासाठी आपण सर्व धावतोय, त्याची सेवा करण्यासाठी, त्याचा दर्शन, त्याचं चिंतन करण्यासाठी आईसाहेबांचा पाय कुणी घेतलाय तर मायबापाने आपल्या पायावरती घेतलाय. आणि काय लावतोय तर आपल्या ओठाची, जो आपल्या जिभेवरची थुंकी त्याला लावून त्याला चोळतोय, घासतोय, नक्की काटा कुठे पाहतोय. आणि मग दुसरा काटा घेतात. पूर्वी
नाचकीण सोया वगैरे असे प्रकार ठराविक ठिकाणीच असायचे मित्रांनो. आज भरपूर उपलब्ध आहेत, पण त्यावेळेस मिळत नव्हते. असतील तरी ते घरी असायचे, पर रानात कुठं. तर मग त्या दुसरा एक काटा घ्यायचा थोडा कणकर, आणि त्या काट्याने तो पहिला काटा काढायचा. बराच वेळ जातो, तोपर्यंत देवांनाही संधी मिळते. आईसाहेबांचा पाय आपल्या दर्शन घेण्याचा योग, देवानी ज्या पायांना पुढलं किती थोर पाय असतील ते. आईसाहेबांना किती मोठं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि मग त्या ठिकाणी ते देव काटा काढतात. काटा काढल्यानंतर आईसाहेब म्हणतात, वा वा छान काम केलं. काय रे बाळा नाव तुझं? तर त्यावेळेला आमचे मायबाप सांगतात, माझं नाव विठ्ठल आहे. मुर्द्या तुझं नाव विठ्ठल आहे, त्या काळाचंच नाव आहे का तुझं? असं म्हणून आपली पाठी घेतात आणि परत डोंगराची वाट चालू करतात. दर मजल करत करत तुकोबरायांपर्यंत पोचतात. तुकोबरायांना जेवायला वाढतात, स्वतः त्याही बसतात. तुकोबराय म्हणतात, तुम्ही पण जेवण करा. त्यावेळेला सांगतात की आज येणार रस्त्यामध्ये अशी अशी घटना घडली. आणि मग तुकोबराय ज्यावेळेला धावा करतात पांडुरंगाचा, मायबापा तेव्हा साक्षात दर्शन देतात त्या ठिकाणी. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निरंतरा, भामगिरी पठारी वस्ती जाण केली, चित्ती स्थिरावली परब्रह्म. ज्या ठिकाणी तुकोबरायांना आणि आईसाहेबांना साक्षात्कार घडला, हा साक्षात्कारचा दिवसही याच सप्त्यामध्ये येतो. दशमी म्हणतात त्याला माघ शुद्ध दशमी म्हणतात. आणि माघ शुद्ध दशमीबद्दल आपण बोलणार आहोत नंतर, परंतु आज ह्या सप्त्यामध्ये हा योग जुळून येतो. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. आणि सापडिले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर. रामकृष्ण हरी.